नमस्कार माय टू फॅमिली. विधानसभेपूर्वी म्हाडा धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहे. मुंबईमध्ये 2000 घरांसाठी लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला 7 कागदपत्रांची गरज लागणार आहे. तर चला पाहूया सविस्तर माहिती. मुंबईत म्हाडा लवकरच मोठी लॉटरी जाहीर करणार आहे. मुंबई मंडळासाठी जवळपास 2000 घरांची लॉटरी काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून येत्या 15 दिवसात याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू होताच सप्टेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी जर पाहिलं तर म्हाडाने 4082 घरांची लॉटरी काढली होती. यावेळी 1,0935 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार जाहिरात बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुलैच्या एंडिंगला जाहिरात काढली जाईल. यामध्ये गोरेगाव, एंटॉप हिल, दिंडोशी आणि विक्रोळीचे घरे असणार आहेत. जर तुम्हाला लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी 7 कागदपत्रांची गरज लागणार आहे. आधीपेक्षा म्हाडाने किचकट असलेली प्रक्रिया खूप सोपी केली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचत आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या वर्गाचे प्रमाणपत्र लागणार आहे. म्हाडाच्या लॉटरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 50% किमती वाढण्याची शक्यता आहे. मालाडमध्ये LIGसाठी 73 लाख तर गोरेगावमध्ये 86 लाख रुपये किंमत असू शकते. गेल्या वर्षी गोरेगावमध्ये 45 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली होती. तर लवकरच घरांच्या किमतीबद्दल सुद्धा आपल्याला माहिती भेटेलच. हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.